बघा आता तुम्ही शंकरपाळ्यांची रेसिपी एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे। हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग। तर जस्ट उठलेली आहे मी आता आणि आता करते मी कामं। मला असं वाटत आहे आज की लवकरात लवकर कामं झाले पाहिजे सगळे। आणि छान असं मस्त धुकं पडलेलं आहे बाहेर, यामध्ये नाही दिसत आहे पण धुकं पडलेलं आहे छान मस्त, हलका हलका आहे, एकदम नाही आहे। आणि सकाळचे वाजलेले 6, पण एवढी काही थंडी नाही आहे जेवढं असं म्हणजे वातावरणात असं वाटत आहे, तर तेवढी काही थंडी आहे नाही। तर चला मग, आज मला भरपूर अशी कामे आहेत, तर त्याच्यामुळे आता मी पटापट करणार। अजून माझा ब्रश वगैरे व्हायचाच आहे, तर सर्वात आधी ब्रश करून घेते आणि माझ्या गॅलरीवाल्या गार्डनचं दर्शन घेते। मी आपली गॅलरीमधलं छोटंसं गार्डन, किती छान दिसते ना, क्यूट वाटत आहे। तर हे काल यांनी इथे पेंट वगैरे केला, ते तुम्हाला नंतर दाखवते। काल भरपूर काम होते म्हणून मी काही व्हिडिओ केलेला नाही, तर ते तुम्हाला नंतर दाखवते काय तर इथे छान असं थोडासा पेंट वगैरे मारला तर छान वाटत आहे आणखी। सर्वात आधी ब्रश वगैरे करून घेतला, त्याच्यानंतर मग मी आली किचनमध्ये आणि इथे आल्याबरोबर पहिले आलू लावून दिले, कारण शानूला द्यायची होती आलूची चटणी। त्यानंतर मी माझ्यासाठी ठेवणार गरम पाणी, कारण की मी सर्वात आधी उठल्या थोडं गरम, एकदम गरम पण नाही पण कोमट पाणी पीत असते, एकदमच कोमट। कारण की माहीत आहे का, मी मागे गरम पाणी पीत होती तर मला ना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम मला जास्त वाढलेला होता। तर ही मग मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं की एकदमही जास्त गरम पाणी पिलं की मग ॲसिडिटीचा त्रास आणखी जास्त होतो, जळकीचा जो त्रास आहे तो, म्हणून मग मी कोमटपेक्षाही कोमट पाणी पित असते सकाळी सकाळी। त्यानंतर मग मी इथे झाडझूड वगैरे करून घेतली, पूर्ण अंगणसुद्धा झाडझूड करून पाणी टाकून दिलं आणि मग अंगणात पाणी वगैरे टाकून झाल्यानंतर मी आली किचनमध्ये आणि आता करते मी शानूचा टिफिन। तर सर्वात आधी आलू तर सगळे शिजलेले होते आणि ते मी कणिक भिजवून तिच्यापुरतीच भिजवणार, एका तवानी नाही भिजवणार। तर आणि आलू न सगळ्यांसाठी टाकलेले होते, म्हणजे सगळ्यांसाठी चटणी करायची म्हणून टाकलेले होते, पण हे बोलले की मला चटणी काही आवडत नाही। खरंच त्यांना चटणी आवडत नाही, मोकळी रश्श्याची भाजी आवडते, म्हणून मी ते शानूपुरतीच करून दिली। त्यामध्ये काही नाही, फक्त जिरं आणि थोडीशी मोहरी, तिखट, मीठ, हळद आणि बस, आलू टाकून दिले आणि चटणी तयार। तर अशी साधीसुधी चटणी दिली तर तिला खूपच जास्त आवडते। आणि पोळी ना मी एकच देत असते, पण 2 पोळ्याची 1 पोळी टाकत असते, कारण की तिला म्हणजे ती नेहमीच म्हणते की मला एवढी मोठी म्हणजे 2-2 पोळ्या देऊ नको म्हणून। मी नाश्त्यासाठी गेला होता आलूचा पराठा, टिफिन वगैरे पॅक केला आणि ती गेली मग शाळेत। शानू शाळेत गेल्यानंतर मी घरातले सगळे कामं करून घेतले, स्वयंपाकसुद्धा करून घेतला। मी म्हटलं आता गॅसपाशी आलीच आहे तर करून घ्यावं पूर्ण। आणि आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेली आहे, आता करते मी देवपूजा। आणि त्याआधी मला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे जे मी अनारशासाठी जे तांदूळ टाकलेले होते ना, ते 3 दिवस भिजत घातलेले आहे, म्हणजे त्याच पाण्यात नाही ठेवले, तर पाणी चेंज केलेलं आहे 3ही दिवस। तर आता ते मी पाण्यातून बाहेर काढून घेणार, कारण साखर वगैरे टाकून त्याची उंडी करून ठेवावं लागणार आहे। तर म्हणून मग आता मी ते पहिले सर्वात आधी ते पाण्यातून काढून घेणार तांदूळ आणि थोडा वेळ चाळणीत ठेवणार आणि मग नंतर पंख्याच्या हवेतच सोकू देणार। तर हे आता पाणी झरायसाठी असेच ठेवून देणार सध्याच्या गंजावर, पाणी भरपूर आहे यामध्ये। तर काल केली होती मी शंकरपाळे, तर तो काल मी ब्लॉग तर काही शूट केलेला नाही, तर म्हणून मग मी आजच्या ब्लॉगमध्ये याची रेसिपी मी शूट करून ठेवलेली आहे, तर आजच्या ब्लॉगमध्ये मी अपलोड करणार। तर बघा आता तुम्ही शंकरपाळ्यांची रेसिपी एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे, खुसखुशीत झालेले आहे आणि खूप छान झालेले आहे। मी तर खाऊन नाही बघितलं, पण माझ्या शानूनी खाऊन सांगितलं की खूप छान झालेलं आहे, म्हणून देवासाठी मी वेगळं काढून ठेवलेलं आहे। कसं आता पोरांना मनाई नाही करू शकत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी साखर घेतली, त्याच वाटीच्या प्रमाणे तूप घेतलं, त्यानंतर 1 वाटी त्याच वाटीच्या प्रमाणे पाणीसुद्धा घेतलं, तर ते गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते त्यातलं तूप जे आहे ते मेल्ट झालं पाहिजे। आणि त्याच वाटीच्या प्रमाणे इथे मैदा घेतलेला आहे 3 वाट्या। तर तो मैदा छान गाळून घेतला आहे आणि तूप बघू शकता तुम्ही, म्हणजे जे मिश्रण केलं होतं ते मेल्ट झालं। त्यानंतर
त्यानंतर त्या मिश्रणाने मैदा भिजवून घेतला आणि अशा प्रकारे डो तयार झाला। त्याच्यानंतर तो जो डो आहे मैद्याचा तो एकदम असा चुरायचा नाही, जसा आहे तसाच राहू द्यायचा आणि याच्या लेयर करायच्या वगैरे काही गरज पडलेली नाही आहे। आणि जसं आहे म्हणजे एकदम चुरलं नाही ना तर ते आतमध्येच त्याच्या लेयर बनलेल्या होत्या। तर अशा प्रकारे लाटून घेतला आणि याचे आता शंकरपाळे करणार। तर मी चौकोनीच करत असते कारण मला हा शेप आवडतो। तर आता तेल गरम झालेलं आहे आणि जेव्हा आपण शंकरपाळी टाकतो ना तेलात तेव्हा तेल एकदम गरम पण नको। माझं हे थोडंसं तेल गरम जास्त झालेलं होतं, त्याच्यामुळे पहिल्या याच्यात टाकलेले जे आहे ते एकदम लाल होऊन आले आणि बघू शकता इथे झालेले आहे तळून। आणि एवढा असा रंग येऊ दिला ना तर छान असे कुसूर कुसूर होतात शंकरपाळे। आणि बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहे, एकदम असे चावायला कडक नाही काही नाही। पाहिली ना रेसिपी एकदम सोपी आहे आणि खरंच खूप इझी जाते, म्हणजे असं आहेच नाही की बिघडून जाणार म्हणून। तर कारण की शंकरपाळ्यांचं खूप हे असते पाण्यात तेलात वगैरे विरघळले की पूर्ण तेल खराब होऊन जाते। पण खूप छान यावेळेस मी वेगळी रेसिपी म्हणजे शेअर करून पाहिली। ही रेसिपीसुद्धा मी व्हिडिओवरच बघितलेली आहे, मला वाटतं एखादी रील वगैरे पाहिली मी तर त्यामध्येच बघितलेली आहे। तर म्हटलं एकदम सोपी वाटते तर करून बघूया, तर छान झाली। तर तुम्ही पण ट्राय करून बघा। व्हिडिओ जर तुमच्या वेळेच्या आत पोहोचत असेल, तुमचा फराळ व्हायच्या आत पोहोचत असेल तर नक्कीच करून बघा, बिलकुल चुकणार नाही। तर असं आहे, आता मी करते जेवण। यांची वाट काही बघणार नाही कारण की आज मला करायच्या आहेत चकल्या। तर शानू यायच्या आधी मला असं वाटतं की पटपट झालं पाहिजे, कारण की ती आली का मग थोडासा गोंधळ असते आणि ती आजकाल तिचं किचनमध्ये इन्व्हॉल्वमेंट आणि इंटरेस्ट इतका वाढलेला आहे की खूप जास्त। काल पण तशीच मी थोडा वेळ पंख्याच्या हवेत जाऊन बसली तर तिने म्हणजे शंकरपाळी पलटवायचा प्रयत्न केला। तर अशा याच्यात मला म्हणजे काल इतका राग आला, मला राग म्हणजे काळजीपोटी नाही का खूप जोरात ओरडली मी तिच्यावर। कसं तेल वगैरे अंगावर सांडलं तर किती आपतच आहे ना, म्हणून मग मी ती यायच्या आधी करून घेते। आणि आता करते मी जेवण। जेवणात आज आहे आलूची भाजी रश्याची, जी साध्या पद्धतीने मी करत असते तशी। तर आलूची भाजी आहे, पोळी आहे आणि भात आहे, पण मी भात नंतर घेणार। तर चला या तुम्ही पण जेवायला। आणि अनरशाचे जे तांदूळ आहे ना सोकत घातलेले आहे पाठीमागच्या रूममध्ये, तिथे पंख्याची हवा छान येते आणि त्याचा ना थोडासा असा स्मेल येतो ना, तर यांना तो बिलकुल आवडत नाही तसं, म्हणून मी तिकडल्या रूममध्ये ठेवलेले आहे। तिथे मग ते बस नागपूर वर नेण्यापेक्षा म्हटलं। आणि हा पाळणा शानूचा लहानपणीचा आहे, तिच्या मामाने तिला पहिल्या वाढदिवसाला घेऊन दिलेला होता। तर तो आता कामी येत आहे कारण खूप मोठा होता आणि असं म्हणजे ते ठेवून होता दिवाणमध्ये तर ठेवूनच राहिला। पण त्या दिवशी आम्ही पूर्ण दिवाण जो आहे तो साफ केला। तर मी म्हटलं यांना हे पाळणा लावून द्या आता, कारण की आता तिला व्यवस्थित बसता पण येणार आणि छान वाटते। इथं बाल्कनीमध्ये लावून म्हटलं, इकडल्या गॅलरीमध्ये छान वाटला। तर हे लावल्यानंतर तुम्हाला दिसेलच। तर आता करते मी जेवण, खूप झाली माझी बडबड। अनरशाचे तांदूळ छान वाळून घेतलेले आहे, एकदम पण कोरडे नाही झाले पाहिजे, थोडेसे ओलसर असले पाहिजे तांदूळ। आणि त्याच्यानंतर त्याच ग्लासाच्या मापाने म्हणजे जेवढे तांदूळ घेतलेले आहेत तेवढेच साखर घेऊन बारीक पिट्टी काढून घेतलेली आहे। त्यानंतर तांदूळसुद्धा छान बारीक करून घेतले, हे छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर याचे ना असे मोठे मोठे लाडू बांधून घेतलेले आहे आणि ते ठेवणार मी एका कोरड्या डब्यामध्ये। छान म्हणजे 2-3 दिवस मुरले पाहिजे हे, जसजसे हे छान मुरणार तसतसं याचा जो अनरसा आहे तो खूप छान होणार। आणि हे जे तांदूळ आहे ना हे मी रेशनचेच घेतलेले आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान असा पांढरा पांढरा गोळा झालेला आहे आणि अनरसेसुद्धा पांढरे होणार। तर तुम्हाला अनरशाची पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा करणार आहे, कारण की हे कसं तुटत रेसिपी शेअर होत आहे ना म्हणून। तर आता ना आजकाल ना दिवस खूप लवकरच जात आहे आणि कामं तर संपूनच नाही राहिलेले आहे। मी मगापासून कामच्या कमी आहे आणि आता कपडे काढायला आली बाहेर आणि इकडे बघा की दरवाजा उघडून बघितलं तर इकडे पूर्ण सगळं असं मोकळं झालेलं आहे। तर तुम्हाला दाखवते, पूर्ण इकडले झाडं जे आहे सगळे तोडून टाकलेले आहे, म्हणजे गवतच होतं, मोठे झाडं जे आहे ते राहू दिलेले आहे आणि इकडले काटाचे पूर्ण राहू दिलेले आहे, कारण की इकडून कोणीही येऊ शकतं, त्याच्यामुळे ते तिकडून थोडंसं एक प्रोटेक्शनसाठी म्हणून थोडं दाट गवत असलेलं कामाचं तर ते राहू दिलेलं आहे। आणि हे सगळं असं क्लीन केलेलं आहे मस्त। इकडलं तर केलेलंच आहे, पण तिकडे जे आहे ना समोर
खाली प्लेस होता तिथेसुद्धा खूप जास्त झाडं वाढलेले होते, तिकडलंसुद्धा क्लीन करून घेतलेलं आहे. दिवाळीचं घरातलं तर सगळं क्लीन झालेलंच आहे, पण आजूबाजूचा परिसरसुद्धा क्लीन होऊन गेलेला आहे. चकल्यांचं काही भिजवणं झालं नाही, आता भिजवून ठेवते चकल्यांचं आणि मग नंतर शानू गेली की मग करायला बसते. तर मी पटकन आता संध्याकाळची झाडझूड करून घेते आणि भांडे झालेले आहे घासायला, तर ते भांडे घासून टाकते आणि मग बसते चकल्या करायला शानू गेल्यावर लगेच. काल हे पूर्ण इथलं साफ करून घेतलं, भेंडीचे झाडं जिथे लावलेले होते ना आपण तिथे पूर्ण तिथलं साफ करून घेतलं आम्ही. कालचे जे कामं होते खूप पेंडिंग करायचे तर ते करून घेतले. आणि आणखी तुम्हाला नंतर दाखवते. इथे बघा छोटू छोटू भेंडी पण आलेली आहे आपल्या भेंडीच्या झाडांना, छान बघू शकता. इथे पण आहे. तर भेंडीच्या झाडांना भेंडी लवकरच येते. तर झाडं ना जास्त राहिलेले नाही आहे. आता मागून लावलेले जे झाडं आहे हे छोटे छोटे आहे एकदम. हे बघा एकदम छोटू छोटू झाडं आहे. तर मला याला पाणी पण द्यायचं आहे. तर गावाला गेल्यावर माहिती नाही काय होते तर झाडांचं. हे काल पूर्ण साफ करून घेतलं आणि ते सांबार पण टाकलेला होता पण तो काही व्यवस्थित निघालेला नाही, त्याच्यामुळे आता नेक्स्ट टाईम पुन्हा टाकणार. आणि हे वांग्याचे झाडं मोठे मोठे होत आहे, पण हे आता कोणी खाल्ले तर काय माहिती, कीड बसलेली आहे का. तर हा घोडा संपवते झाडं, मला धोडपच लागते. त्याचं पानं खुरतडून घेतले पूर्ण. हळूहळू वाढत आहे. इथे जिथे आपण झाडं लावलेली आहे तिथे मातीचं प्रमाण खूप कमी आहे, त्याच्यामुळे झाडांची वाढ जी आहे ती हळूहळू होत आहे, पण होत आहे. काल ना हे सगळं असं पेंटिंग करून घेतलं कारण की खूप काळं काळं झालेलं होतं. तर थोडा पेंट होता घरीच तर तो थोडा मारून घेतला. थोडंसं छान वाटत आहे कॉर्टर असं. आणि ब्लॅक कलरचा पेंटसुद्धा मारून घेतला आहे, पूर्ण जंगीजलेलं होतं तर ऑइल पेंटसुद्धा मारून घेतला. इथे यांनीच केलं हे सगळं पेंटिंगचं काम. हे बघा छान दिसत आहे आता आमचं कॉर्टर थोडंसं बऱ्यापैकी. आणखी जर पेंट असताना तर हे सगळं बाहेरचं होऊन गेलं असतं, आणखी छान दिसलं असतं, पण एवढाच होता आणि विकत काही आणला नाही आम्ही. तर असं आहे. मागच्या वेळी जे पेंटवाले आले होते त्यांनी फक्त अंदरचंच मारलं, बाहेरचं काही पेंटिंग वगैरे काही केली नाही त्यांनी. बाहेरचं काही पेंट केलेलं नाही, फक्त आतमध्येच सगळं पेंट केलं होतं. त्याच्यामुळे ते बाहेरचं जे आहे ते खूप जास्त बेकार झालं होतं. म्हणून म्हटलं थोडंसा डब्यावर पेंट होता तर मारून घ्या इथे, म्हणजेच थोडंसं आणखी चांगलं वाटेल आणि वाटेल थोडीशी दिवाळी आहे बा म्हणून. घरात आल्यानंतर मी भांडे घासून घेतले आणि भांडे किती निघत राहते ना, नुसते वारंवार भांडेच निघत राहते. तर शानूला मी आवाज देत होती. इथे शानूच्या ट्युशनची वेळ झालेली होती, ती बाहेर खेळत होती, तिला आवाज दिला, तिला ट्युशनसाठी तयार करून दिला आणि मग मी इथे झाडझूड करून घेतली सायंकाळची आणि मग चकल्या करायला बसली. तर चला चकलीची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. सर्वात आधी मी भाजणी कशी तयार केली ते सांगते. तर 2 ग्लास मी घेतलेले आहे तांदूळ, ते छान स्वच्छ धुवून घेतले आणि वाळवून आता हे भाजून घेणार आहे. अशा पद्धतीने हे भाजून झालेले आहे. त्यानंतर एका चाळणीमध्ये कापड ठेवून त्यामध्ये तांदूळ टाकलेले आहे भाजून झालेले. त्याच्यानंतर इथे 2 ग्लास तांदूळ घेतले तर 1 ग्लास डाळ घेतली, ती सुद्धा छान भाजून घ्यायची आणि ती पण यामध्ये टाकून द्यायची. याला छान थंड होऊ द्यायचं आणि सोबतच धने आणि जिरं हे 1 चम्मच घेतलेलं आहे. तर हे सुद्धा छान असं भाजून घ्यायचं. हे थंड झाल्यानंतर याचं दळण दळून आणणार. तर इथे ना चकलीमध्ये टाकायसाठी एक पेस्ट तयार केलेला आहे. त्यात टाकलेला आहे जिरं, मिरच्या, गोडनिंबाचा पाला म्हणजे कढीपत्ता आणि अद्रक, लसण आणि यामध्ये थोडासा सांबार म्हणजेच कोथिंबीर. तर हे याचा चांगला असा पेस्ट करून घ्यायचा आणि थोडंसुद्धा पाणी नाही टाकायचं. तयार करून बाजूला ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे आपण दळून आणलेलं पीठ आहे चकलीची जी भाजणी घेतलेली आहे एका वाट्यात. त्यानंतर याच्यामध्ये टाकलेले आहे तीळ आणि ओवा, त्यानंतर तिखट, मीठ आणि हळद आणि थोडंसं धनेपूड. ऑलरेडी आपण धने टाकलेलेच आहे. आणि जो आपण पेस्ट तयार करून ठेवलेला होता तर तो पेस्ट सुद्धा. तर हे छान मिक्स करून घेतला आणि इकडे ठेवलेलं आहे गरम पाणी. हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी आणि दही. ज्याला कोणाला आंबट चकल्या आवडत असेल त्यांनी छान आंबट असं दही टाकायचं. अशा पद्धतीनं मी हा हुंडा जो आहे गरम पाण्यानेच भिजवून घेतलेला आहे आणि यात काही मावत नव्हतं, त्याच्यामुळे मी हे कोपरमध्ये घेऊन घेतलं कारण की याच्यात थंड पण नव्हतं आणि गरम गरम हाताला थोडीशी चटके लागते. पण छान मिक्स झालेलं आहे. आता मी हे ठेवते झाकून आणि मग नंतरची प्रोसेस तुम्हाला नंतरच सांगते.
तर सर्वात आधी मी ना झाडांना पाणी टाकून देते, कारण आज बिलकुल काल पण नाही टाकायला मिळालं आणि आज पण बिलकुल पाणी नाही मिळालेलं आहे झाडांना बाहेरच्या. तर झाडांना पाणी टाकून देते. यांना म्हटलं होतं पण यांना काही वेळ भेटलेला नाही आहे, त्याच्यामुळे पाणी टाकून देते सर्वात आधी आणि मग हातपाय वगैरे धुते. तोपर्यंत हे मुरत राहते. मस्त दिवावत वगैरे करून घेते आणि मग बसते चकल्या करायला. माझे तिकडले सगळे कामं होईपर्यंत आणि दिवावत वगैरे होईपर्यंत मग हे पीठ जे आहे चकलीचं छान असं मुरलेलं आहे. आणि आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचं मोहन वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. मला पण म्हणजे ट्राय करून बघायचं होतं की बिना मोहनांनी फक्त गरम पाण्याने भिजवलं तर कशा होतील चकल्या म्हणून. पण थोडंसं मोहन मी टाकायला पाहिजे होतं, कारण की मला असं वाटतं की मोहन जर टाकलं असतं तर आणखी जास्त खुसखुशीत झाल्या असत्या. पण मला ना मोहनाच्या म्हणजे कसं आहे तेलकट जास्त झालं असतं आणि मोहनाचं कसं असते की थोडं जरी तेल जास्त झालं की एकदम तेलकट अशा चकल्या होते. त्याच्यामुळे मग मी मोहन म्हणजे मोहन यावेळेस अवॉइडच केलं. पण नंतर आणखी तिकडनं आल्यानंतर पुन्हा मी चकल्या बनवणार, म्हणजे गावावरून आल्यानंतर तर ते मोहनाच्या करणार, तर त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार कशा झालेल्या आहे म्हणून. तर हा जो आपण गोळा तयार करून घेतला तो सर्वात आधी मी छान असा चुरून घेतला, कारण की म्हणजे चकल्या जेव्हा आपण पिळतो ना तेव्हा तुटायला नको म्हणून. तर छान इथे मग मी चकल्या करतच होती आणि हे आले, यांना माझ्यावर खूप अशी दया आली. त्याच्यामुळे मग हे बोलले की मी तुला पिळून देतो, तू तळ म्हणून, कारण की पायावर एकदम प्रेशर येते ना, त्याच्यामुळे मग जास्त वेळ उभं राहणं नाही झालं पाहिजे. दोघा मिळून लवकरात लवकर होईल म्हणून इथे हे पण मला थोडी मदत करू लागत आहे. आणि हो, खूप जण म्हणतात की दही जर टाकलं तर चकल्या अशा वातळ होतात म्हणून, पण एवढ्या काही वातळ होत नाही. मला आंबट चकल्या ना खूप जास्त आवडतात म्हणून मग मी दही वगैरे टाकतच असते. पण माझ्या हातच्या अजूनपर्यंतच आंबट झालेल्या नाही आहे. आणि आपली भाजणी सुद्धा एकदम साधी आणि सिंपल होती, जशी माझी आई आधी करत होती ना, जसं मी तिचं पाहिलेलं होतं की कशा प्रकारे ती भाजणी तयार करते म्हणून, तर तशाच प्रकारे ही भाजणी तयार करून घेतलेली आहे. यामध्ये जास्त काही टाकलेलं नाही आहे. साबुदाणा, उडदाची डाळ, मुगाची डाळ हे काही टाकलेलं नाही आहे. आणि तशाही पद्धतीच्या मी तुम्हाला करून दाखवणार. तर ह्या झालेल्या आहे आपल्या चकल्या तयार. वगैरे छान उमटून दिसत आहे आणि एक चकली तुम्हाला तोडून पण दाखवते. तर चला मग मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, धन्यवाद.